आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। धन्यवाद। आज मी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष आमचे जवळजवळ तिन्ही उमेदवार यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला आणि खाली पंचायत समिती 6 उमेदवार असे 6ही उमेदवारांनी अर्ज दाखल केला। भाजप, शिवसेना, शिंदे सेना आमची अधिकृत युती झाली आणि या खुलताबाद तालुक्यातील, रत्नापूर तालुक्यातील 3ही जागा या भारतीय जनता पार्टीला सुटल्या आणि इथे शिंदे सेनेचा कुठलाही आता उमेदवार राहणार नाही। म्हणून ही निवडणूक आम्हाला अत्यंत सोपी आणि सरळ सहज जिंकता येईल। आमचा प्रतिस्पर्धी हा आता कोणीही राहिला नाही। म्हणून सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व आपले मित्र आज खरोखर उत्साही आहे, कारण सर्व चित्र सर्व जनतेला स्पष्ट दिसत आहे। कारण भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्र राज्यामध्ये आता मागील यश पाहता नगरपालिकेला 1 हाती सत्ता मिळवली आणि त्याचंच फलित आता ग्रामीण भागातही सर्व जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि कुठल्याही प्रकारचा निसंकोचपणे मतदार हा भारतीय जनता पार्टी सोबत आहे। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या खरोखर कार्याचा बहुमान म्हणून भारतीय जनता पार्टी सोबत सर्वसामान्य जनता भरघोस मतानं आमच्या उमेदवाराला मतदान करून अत्यंत बहुमतानं निवडून आणतील अशी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो आणि सर्व जनतेला विनंती करतो। खरोखर आज महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेचा विकास पाहता आणि योजनांचा सुळसुळाट चालू आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून शेतकऱ्यासाठी, सर्व कामगारासाठी आणि आता पुढील जुलैपर्यंत आपल्या सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी, ती रेग्युलर शेतकरी असेल आणि थकीत शेतकरी, सरसगट शेतकऱ्यांना ही अत्यंत मोठी कर्जमाफीची घोषणा आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। म्हणून शेतकरी बांधवांना सुद्धा याचं चांगलं आपल्याला मोलाचा फायदा होणार आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी सोबत सर्व जनता आहे, कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिस्पर्धी नाही आणि ही निवडणूक आम्ही सहजपणे जिंकत आहोत। धन्यवाद। आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या गंगापूर खुलताबाद मतदार संघामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा विकास आमदार साहेबांच्या माध्यमातून विविध योजना, आज रोजी ड्रीप इरिगेशन, जे 50 गावाचा पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांनी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय हाती घेतला, मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न हाती घेतला। त्यामुळे सर्व जनता ही आमदार साहेबांच्या पाठीशी राहील आणि बहुतांश जो 60 वर्षापूर्वीचा कालावधी पाहिला तर कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे जितके कामं झालेत की या 15 वर्षात आमदार साहेबांच्या माध्यमातून झाले। आता पुढील भविष्य आमदार साहेबांचं शेतकऱ्याच्या पांढरनाशासाठी अत्यंत मोलाचं काम शेतकऱ्याचं काम आमदार साहेबांच्या हातून होणार आहे। कारण प्रत्येक रस्ते शेताच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांना आमदार साहेबांच्या माध्यमातून 10 फुटाचा रस्ता सिमेंट रोड आमदार साहेब बनवून देणार आणि सर्व सरकारच्या माध्यमातून बावकरू साहेबांनी शेतकऱ्यांसाठी खरोखर ही पांढर रस्ते योजना आणली। म्हणून शेतकऱ्यांचा अति उत्साह या आमच्या भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि अत्यंत खरोखर मतदाराचं अभिनंदन करतो। मागील नगरपालिकेतही त्यांनी चांगल्या बहुमतानं आमदाराला मतदान केलं आणि बहुमतानं निवडून दिलं, म्हणून सर्व जनतेचं अभिनंदन। धन्यवाद। नाही, खुलताबाद हे म्हणजे शहरी भाग हा तिथपर्यंत मर्यादित आहे आणि ग्रामीण भागात सर्व जातीपाती या आमच्या म्हणजे जातीपातीचं राजकारण नसून पूर्ण जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे। कारण भारतीय जनता पार्टी कधी जातीपातीचं राजकारण करत नाही। मतदारासाठी आतापर्यंत सर्व योजना असेल, सर्व हे सगळ्या क्षेत्रातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीने केलं आहे। म्हणून ग्रामीण भागात त्याचा कुठलाही हे होणार नाही आणि 100% आमचे 3ही जिल्हा परिषद सदस्य आणि 6 पंचायत समिती सदस्य अत्यंत बहुमताने निवडून 100% येणार।
तुमचं नाव सांगा. अविनाश वेताळ, तालुका अध्यक्ष कामगार मोर्चा भारतीय जनता पार्टी.